नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज 3D आंदोलन केलेलं. हे आंदोलन करण्याचं मुख्य कारण म्हणजे वसई विरार परिसरामध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी जो काही पाणी भराव जलभराव झालेला आणि ह्या जलभरावासाठी महानगरपालिकाच जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीने कामकाज केलं असतं आणि वसई विरार भागातील जे काही नाले वगैरे साफसफाईची जी एवढी मोठमोठी आकडे सांगितले गेले, परंतु त्याचा फायदा काहीच झाला नाही. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं, लोकांच्या घरात पाणी गेलं, लोकांच्या दुकानात पाणी गेलं आणि लोकांना 4 दिवस ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काही कामकाजानिमित्त स्टेशनला जायचं असेल किंवा घरात कोणती वस्तू घ्यायची असेल ती देखील आणणं त्यांच्यासाठी अशक्य झालेलं. ह्या सर्व कारणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे आणि वसईचे सर्व पदाधिकारी आणि मनसेचे नगरसेवक हे सर्व आज ह्या आंदोलनात सहभागी झालेले. आणि ह्या आंदोलनामध्ये आयुक्तांनी त्यांना काय सांगितलं, आता ह्या सर्व बाबीबद्दल अविनाश जाधव काय सांगतात ते देखील आपण ऐकूया. वसई विरारमध्ये मागच्या 5 दिवसापासूनची जी वसई विरारकरांची जी परिस्थिती होती ती अशाच प्रकारे होती की अनेकांच्या तिरड्या निघतील की काय अशी परिस्थिती वसई विरारमधील विविध भागांमध्ये होते. प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 6-6 फूट पाणी होतं आणि म्हणजे जी काही तारांबळ लोकांची उडाली की लहान लहान मुलांना माळ्यावर ठेवावं लागलं, सामान वाचवायचं की मुलं वाचवायची, अशी परिस्थिती जी काही पहिल्या पावसात वसई विरारची झाली होती त्याच्या बाबतीतला जाब विचारण्यास आम्ही आज आयुक्तांकडे आलो होतो. आणि आयुक्तांना याच्या बाबतीमध्ये आम्ही खडसावून विचारलं की बाबा, कारण ज्या दिवशी आयुक्तांनी चार्ज घेतला त्या दिवशी आमच्या शहराध्यक्षांनी त्यांना पहिलं म्हटलं होतं की सर, जर पहिलं काही काम करायचं असेल तर नाले सफाई आणि जे काही नाले नॅचरल नाले आहेत जे बंद झालेले आहेत ते सुरू करण्याच्या बाबतीतली प्रोसेस तुम्ही पहिल्यापासून जर केलीत तरच वसई विरार ह्या पावसाळ्यात वाचेल, नाही तर वाचणार नाही. त्यांनी ती कुठलीही कारवाई केली नाही आणि आज तीच परिस्थिती आली. सो त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आता आयुक्तांशी बोललेलो आहे आणि नजीकच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की भविष्यात अशी घटना होऊ नये याच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या आम्ही करू. जी आपत्य व्यवस्था आहे यांची आपत्कालीन व्यवस्था, तिचा जो काही बोजबारा उडाला होता त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा केली आणि अतिशय हतबल आयुक्त आम्हाला आज पाहायला मिळाले. आणि कर्मचारी नाहीत त्यांच्याकडे, त्यांना स्वतःला पाण्यातनं चालत महापालिकेत यावं लागलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत चर्चा झाली. महानगरपालिकेच्या ठेक्याच्या बाबतीत चर्चा झाली. स्मशानभूमीच्या कर्मचारी जे कोविडच्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करत होते आणि आज त्यांना पुन्हा कामाला यायचं असेल तर 2.5 लाखाची खंडणी मागितली जाते, रिश्वत मागितली जाते, या बाबतीत देखील आम्ही आयुक्तांशी बोललेलो आहे. आणि वसई विरारची जी काही परिस्थिती आहे याच्या बाबतीत आज आम्ही त्यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे, परंतु याच्या पुढे आम्ही भेट घेऊन चर्चाच करू अशी अपेक्षा आमच्याकडनं कोणी बाळगू नका. आजही या ठिकाणी खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य आहे. दिवसागणिक अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. महापालिका फक्त आश्वासनं देते, मात्र त्याच्यावर ठोस निर्णय काहीच होत नाही. अख्ख्या भारतात पाऊस झाला, अख्ख्या महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला, डुबली फक्त वसई विरार. कोणतं नियोजन आहे मागच्या 20 वर्षातलं वसई विरारचं? म्हणजे वसई विरारमध्ये ज्या वेळेला मी आता आलो त्यावेळेला मी विचारलं वसई विरारमध्ये पाणी कुठे भरलं होतं, माझा प्रश्न नव्हता. पाणी कुठे भरलं नव्हतं हा माझा प्रश्न होता. कारण अख्ख्या वसई विरार पाण्यात होतं. लोकांचे मोबाईल बंद होते, लाईट्स बंद झाल्या होत्या, लहान मुलांना पियायला दूध नव्हतं. सगळ्या बाजूने वसई विरार कोळंबली होती आणि अजून भविष्यात ही परिस्थिती अजून वाईट होईल. आम्ही मागच्या अनेक दिवसापासून म्हणतो आहे की वसई विरारला बाहेरनं आणणाऱ्या लोकांची संख्या एवढी वाढलेली आहे की मूळ जे गावकरी आहेत किंवा मूळ वसईकर विरारकर जे आहेत त्यांची आता परिस्थिती एकदमच खराब झालेली आहे. कारण तुम्ही झोपडपट्ट्या बांधल्यात, एवढ्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या बांधल्यात की जी लोकं आलेत ती अशा प्रकारे आता तिथे हे झालेली आहेत की ना त्यांना व्यवस्था नीट मिळत आहेत ना मूळ लोकांना व्यवस्था मिळत. तर याच्या बाबतीमध्ये एक मोठा प्लॅन करावा लागेल आणि मूळ नाळे जे आहेत ते आता ओपन करावे लागतील. ते जर ओपन होऊ शकले नाहीत तर मी वसई विरार कधीतरी 12 फूट पाण्यात पण असेल याच्या बाबतीत काही वाद नाही.